हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगचा टॉपिक असा आहे की मी आज एक खूप सुंदर मंदिराला भेट द्यायला जाणार आहे. आणि ते मंदिर कुठलं तर ते मंदिर इंस्टाग्रामवरती खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे सध्या. ते आहे पाषाणचं हनुमान मंदिर, जिथे असं म्हणतात की आपण गेलो तर आपली विश काय असेल तर ती विश पूर्ण होते. तर आपण त्या मंदिराला जाऊया, तिथल्या मंदिराचं छान सौंदर्य, तिथला नजारा बघूया. लोक एवढं त्या मंदिराला का जात आहेत आणि तिथे खरंच किती पॉझिटिव्ह वाईब आहे ते सगळं आपण बघूया या व्लॉगमध्ये. ते नक्की तुम्हाला मी मंदिर दाखवते. मला पॉसिबल झालं तर मी शूट पण घेईन मंदिराचं वगैरे सगळं जिथे कसं काय जायचं मी तुम्हाला ते सगळं सांगेन. आणि ते मंदिर पाषाणमध्ये आहे, सो मला जेमतेम 15-20 मिनटं लागतील जायला. तर मी आज तिकडे जाणार आहे आणि बघूया आपण की किती छान वाटते आपल्याला त्या मंदिराला जाऊन. आणि तुम्ही सगळे पण जा त्या मंदिराला, कारण ते मंदिर खरंच खूप छोटंसं आहे, एकदम क्यूट आहे, खूप छान वाटतं आहे. आणि लोक अक्षरशः रांग लावत आहेत 1-2 किलोमीटर. मी शनिवारी नाही जाऊ शकणार आहे कारण माझी सोमवारी मंगळवारी पेपर आहेत आणि शनिवारी खूप जास्त गर्दी असेल, कारण ऑफकोर्स मारुतीचा दिवस असतो तो. तर मी त्या दिवशी नाही जाते, मी आज जाते. आज गुरुवार आहे, सो आज आपण किती गर्दी आहे ते पण बघूया. आणि तुम्ही पण त्या मंदिराला नक्की भेट द्या. तुमच्या ज्या काही इच्छा असतील, ज्या काही तुमच्या विश असतील त्या सगळ्या पूर्ण होतील असं म्हणतात. आणि बघू माझी होते का. आणि ते झालं तर मी त्याचा या ब्लॉगचा पार्ट 2 पण करेन. सो येस, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि तुम्हाला जर त्या मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे किंवा मी तुम्हाला त्या बाप्पाचं घरी बसून दर्शन घ्यायचं असेल तर पुढचे क्लिप्स बघत राहा. गाईज, हेच ते मंदिर आहे जिथे येऊन आपली सगळ्या विश पूर्ण होतात असं म्हणतात. आणि आता पण आज गुरुवार आहे तरी बघा किती गर्दी आहे. आणि मस्त वाटतंय, मी पण दर्शन घेऊन आले, छान वाटतंय. आणि एरिया पण खूप मस्त आहे इथला. हे असं सगळं रोडच्या साईडनी आहे आणि ते असं वॉकिंग स्ट्रीट आहे, पार्किंगसाठी जागा आहे. खूप छान वाटतं. आणि मंदिरात गाईज खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे मंदिरात. खरंच तुम्ही सगळे जे कोणी माझा ब्लॉग बघत असतील. आणि खूप स्वच्छता, खूप क्लीनलीनेस आहे. थांबा मी रोड क्रॉस करते. खूपच छान वाईब आहे या मंदिराची. आणि मी अजून एकदा जाते दर्शन घ्यायला, तर तुम्हाला पण दाखवते. चला आमच्या घरी पाषाण रोड आहे आणि इथे असं हे मंदिर आहे. मी झूम करते, दिसतं मंदिर. चंद्र बघा गाईज कसला मस्त दिसतोय. आणि एवढी गर्दी आहे आत्ता सुद्धा, गुरुवार असून सुद्धा एवढी लाईन आहे. गाईज माझं दर्शन खूप छान झालंय. एवढी काही फार गर्दी नव्हती त्यामुळे पटकीने झालं. आणि हे बघा माझ्या मागे मंदिर दिसत असेल तुम्हाला. गाईज तुम्ही सगळे एकदा का होईना या मंदिराला भेट द्या, खूप छान आहे मंदिर खरंच. आता मी घरी पळते, बाय. सो गाईज, मी तो कालचा व्हिडिओ एंड करायचं काल विसरून गेले, तर मी आज नेक्स्ट डे तो एंड करते आहे. तर तिथे मला जाऊन खूप पॉझिटिव्ह वाईब आली. मी जास्त काही शूट नाही करू शकले कारण लोक दर्शन घ्यायला आलेले असतात आणि आपण असं कॅमेरा चालू करून असं त्यांना डिस्टर्ब केल्यासारखं होतं किंवा त्यांच्या इमोशन्सचा डिसरिस्पेक्ट केल्यासारखं होतं. तर मग मी मोबाईल ठेवला आणि मी तिथे बसले पण होते 10-15 मिनटं. पण तेव्हा मी तिथलं सगळा सीन बघत होते, तिथे लोक काय काय करत आहेत. आणि
किती आतुरतेने यायची त्यांना हे आहे ते पण सगळं बघत होते. आणि मंदिर तर खूपच छान आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की तिथे त्या रोडवर एखादं मंदिरसुद्धा असेल. म्हणजे पूर्ण तो इंडस्ट्रियल एरिया आहे आणि तिथे ते खूप छान मंदिर आहे. तुम्ही प्लीज एकदा का होईना त्या मंदिराला नक्की भेट द्या. एकदम असं छोटंसं आहे, एकदम असं क्यूट आहे आणि एकदम असं रस्त्याच्या कडेला पण अजिबात कसलीच घाण नाही, एकदम स्वच्छता एकदम. आणि तिथलं एन्व्हायरमेंट पण खूप छान आहे, कारण एकदम ग्रीनरी आहे. मी तर म्हणते पावसाळ्यात ते अजून छान दिसत असेल, किंवा हनुमान जयंती दिवशी, किंवा हनुमान आपलं त्यांच्या वाढदिवसा दिवशी ते खूप छान डेकोरेट करतात. आणि मी तेव्हा पण एकदा नक्की जाईन आणि मी एखाद्या सॅटर्डेला पण जाईन, कारण असं म्हणतात की सॅटर्डेला खूप छान ते डेकोरेशन वगैरे करतात आणि खूप मोठीच्या मोठी लाईन असते. आणि मला असं वाटतं की तिथे लाईनमध्ये उभं राहायला पण कोणाला कंटाळा येत नसेल, कारण तिथलं ते क्लायमेट आणि तिथलं ॲटमॉस्फिअर इतकं पॉझिटिव्ह आहे ना, की तुम्हाला असं तिथे उभारून पण नुसतं छान वाटतं. मी 10-15 मिनटं उभारले, मी बघितलं. मी तिथल्या काही लोकांशी पण बोलले की तुम्ही आजी आजोबा होते, तर त्यांना मी विचारलं की तुम्ही कधीपासून येता या मंदिरात. तर ते बोलले की आम्ही कमीत कमी 15 ते 20 वर्ष झालं आम्ही या मंदिरात रोज येतो न चुकता. सो ते बघून मला खूप छान वाटलं. मला असं वाटलं की मी पण असं कुठेतरी एखाद्या शनिवारी रविवारी कुठल्या तरी मंदिराला नक्की भेट द्यावी. तर छान वाटलं मला त्या मंदिराला जाऊन. तुम्ही पण नक्की जा. जे हा माझा ब्लॉग बघतायत त्यांनी प्लीज नक्की जा. आणि असं खरंच असं म्हणतात की तुम्हाला तिथे जाऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि तुम्ही जे काही मनात मॅनिफेस्ट करताय ते रिॲलिटीमध्ये उतरतं. तर आपण ते बघूया की जे मी काय मागितलं आहे देवाला, किंवा जे काही माझ्या विश आहेत इंटरनल, ज्या काही मला गोष्टी पाहिजेत त्या मला मिळत आहेत का, किंवा त्या गोष्टी सक्सेसफुल होत आहेत का. त्या जर सक्सेसफुल झाल्या तर मी नक्की या ब्लॉगचं सेकंड पार्ट पण करेन. सो येस, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि हा ब्लॉग कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यांना खूप प्रेम. बाय.